शुभ सकाळ सगळ्यांनो। आज बनवूया आपण हरभऱ्याच्या डाळीपासून रस्सी। याला सार रस्सी पण म्हणतात। तर हरभऱ्याची डाळ मी शिजवून घेतलेली आहे। फार नाही घ्यायची, एक अर्धी वाटी कमी, आणि अशी हातानेच हे कुस्करून घ्यायची आहे। थोडंसं जाडसर बारीक असं करायचं आहे। तर बघा असं करून घ्यायचं आहे। तर याकरता आता आपल्याला मसाला करायचा आहे। खोबरं, कांदा, धने, तेजपत्ता, दगडफूल, कलमी आणि हे एक फूल आहे रामपत्री आणि खसखस। हे सर्व भाजून आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर यामध्ये बारीक करायला लसूण आणि अद्रक पण घेतलेली आहे। तर आता हे भाजून मी बारीक करून घेते। बघा तेल ठेवलेलं आहे, गंजामध्ये तापलेलं आहे। आता त्यामध्ये एक छोटा कांदा टाकते कापलेला। छान ब्राऊन होऊ द्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाला, त्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि हा मसाल्याचा गोळा आता आपण जो काढलेला आहे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। बघा मसाला छान झालेला आहे। आता त्यामध्ये हळद टाकूया, मिरची पावडर, मी थोडी तिखटच करणार आहे। यामध्येच आपण कोथिंबीर टाकूया। थोडा गरम मसाला टाकायचा आहे। आणि हे डाळीचं पाणी सुद्धा आता यामध्ये टाकायचं आहे। आणखी पाणी टाकूया। चवीनुसार मीठ, छान उकळी येऊ द्यायची। छान उकळी आली, 1-2 मिनिट फक्त छान शिजू द्यायचं आहे। बघा आपली छान झणझणीत सार रस्सी तयार आहे। तर आम्ही पुरणाच्या पोळ्या केल्या की त्यासोबत दुसरी भाजी न करता आम्ही अशीच रस्सी बनवतो। तर तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि खूपच छान टेस्ट लागते याची। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।